नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतो इयत्ता 10वी विज्ञान 1 वरती. विज्ञान 1 ची महत्त्वाची शास्त्रीय कारणे जी बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशा कारणांवरती आपण विचार करणार आहोत. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे लिहा या संदर्भातला असतो. त्यामुळे या प्रश्नात जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल त्यावर चर्चा करूयात. पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. बघा मित्रांनो, या ठिकाणी मुद्दा काय आपला, आई काय मुद्दा आहे, कुठे गेला विषय. विषय गंभीर आहे पण सर खंबीर आहे. वस्तूचे वजन स्थल परत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. बाई काय हा प्रकार काय आहे मित्रांनो. एकाच मिनिटात फक्त मी जरा फोकस या ठिकाणी व्यवस्थित करतो कारण बऱ्याच मुलांना या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही असं पोरं म्हणतात. आता दिसत असेल बघा. या ठिकाणी लक्षात घ्या, वस्तूचे वजन बदलत राहते पण वस्तुमान बदलत नाही. भाई का नाही बदलत, काय कारण आहे त्याचं बघूयात. बघा लक्षात घ्या, एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन. काय, वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्याच्या आतमध्ये जे काही द्रव्य संचयाचं मापन आहे, कणकण भरलेले आहेत ना, त्या द्रव्य संचयाचे मापन म्हणजेच वस्तुमान. हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक मापन होय. त्यामुळे वस्तूचे वस्तुमान सगळीकडे स्थिर राहते कारण वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेले जे काही द्रव्य संचय, त्या वस्तूमध्ये जे द्रव्य संचय आहे ना, कण भरलेले छोटे छोटे, त्यांचं मापन आपण करतो. आणि वजन म्हणजे विषय काय की एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. वस्तूचं वजन म्हणजे काय, या वस्तूला आपली जी पृथ्वी आहे ज्या गुरुत्वीय बलाने खाली खेचते, आपल्याकडे आकर्षित करते, त्याला आपण वजन म्हणतो. लक्षात घ्या, काय बलाला बघा, लक्षात घ्या, एखाद्या वस्तूला पृथ्वी गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राकडे आकर्षित करते त्या बलाला आपण म्हणतो वजन. ओके, आता लक्षात घ्या, वजन म्हणजे यम गुणिले जी. यम म्हणजे याच वस्तूचं वस्तुमान आणि जी म्हणजे काय, पृथ्वीचं गुरुत्वीय बल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पृथ्वीवरती गुरुत्वीय बल जे आहे ते वेगळं आहे आणि चंद्रावर जर या वस्तूला तुम्ही घेऊन गेलात तर हिचं वजन बदलणार कारण चंद्रावरचं गुरुत्वीय बल वेगळं असणार. आणि त्याचबरोबर पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर पृथ्वीवर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी गुरुत्वीय बल आपल्याला वेगवेगळं असलेलं दिसतं. त्यामुळे या वस्तूचं वस्तुमान सगळीकडे स्थिर राहणार आणि वजन मात्र वेगवेगळ्या ठिकाणी बदलत राहणार कारण पृथ्वीवरती गुरुत्व बल जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं असताना दिसतं. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की वस्तूचं वजन स्थल परत्वे बदलते मात्र वस्तुमान सगळीकडे स्थिर राहते. स्थिर डोकं ठेवून याचा आपल्याला पाठ करावा लागणार भावांनो. विषय गंभीर आहे. मुद्दा पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. हा काय प्रश्न आहे, क्या सवाल है. अणूच्या बघा गणामध्ये वरून खाली जाताना, काय गणामध्ये वरून खाली जाताना अणु त्रिज्या वाढत जाते. गणामध्ये, गण म्हणजे जे उभे स्तंभ असतात ना आवर्त सारणीमध्ये, त्याला आपण म्हणतो गण. आणि या गणामध्ये वरून खाली येत असताना अणूचा आकार वाढत जातो. कसा वाढत जातो रे अणूचा आकार, बघा सांगतो, प्रॅक्टिकली बघू. ही आपली आवर्त सारणी अर्धीचे, कारण मला एवढीच पाहिजे तुम्हाला एक्सप्लेन करायला म्हणून अर्धीच घेतलेली आहे. बघा, अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. काय सांगितलंय, अणूची जी काही त्रिज्या आहे त्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जाणार ना. अणूची त्रिज्या जितकी छोटी तितका आकार कमी आणि जितकी मोठी त्रिज्या तितका आकार मोठा. आता विषय काय होतो माहितीये का, गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. बाबा काय प्रकार आहे सर हा, समजून सांगतो बघा. आता हायड्रोजन समजा या ठिकाणी पहिल्या गणामध्ये समजा या हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याची संयुजा 1 आहे आणि या ठिकाणी या कवच पण एकच आहे. या ठिकाणी बघा कवच सुद्धा एकच आहे. आता कक्षा एकच आहे. आता समजा या ठिकाणी मी जर म्हटलं या गणामध्ये जर खाली लिथियमचा जर बघितला तर अणुअंक 3 आहे म्हणजे पहिल्या कवचामध्ये 1 आणि 2 आले
आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 आला. बघा नवीन कवच एक वाढलं. गणामध्ये हायड्रोजनकडे एकच कवच होतं, लिथियमकडे आलं 2 कवच झाली. म्हणजे या ठिकाणी हा केंद्र आणि हा जो संयुज इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन आहे यांच्यामधलं अंतर वाढलं आणि हे अंतर वाढल्यामुळे अणूचा आकार वाढला. भाऊ आता सोडियमकडे बघा. सोडियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील कारण त्याचा अणू अंक 11 आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये किती असणार? 8 असणार. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या कक्षेत 8 असणार. आता एक जो राहिला तो तिसऱ्या कक्षेमध्ये येईल. इथं तिसरं कवच झालं. म्हणजे पहिला जो हायड्रोजन होता त्याच्याकडे एकच कक्षा होती. लिथियमकडे 2 आल्या आणि सोडियमकडे 3 आल्या. असं जसं आपण खाली जात राहू तसं एक एक कवच वाढणार आणि कवच वाढल्यामुळे केंद्रक आणि संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतला इलेक्ट्रॉन यांच्यातलं अंतर वाढणार, त्रिज्या वाढणार म्हणजे अणूचा आकार वाढणार. समजला विषय? गणामध्ये वरून खाली जाताना नव्या कवचामध्ये भर पडून अणू केंद्रक व संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यातलं अंतर वाढत जातं. विषय वाढत जातो ना, अंतर वाढत जातं आणि ते अंतर वाढल्यामुळे त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजी इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. म्हणून गणामध्ये वरून खाली येताना अणूची त्रिज्या वाढते. आपल्या भाषेमध्ये जर लिहायचं झालं तर पहिली गोष्ट अणूचा आकार हा अणूच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही लिहिणार गणात वरून खाली येत असताना गणात वरून खाली जात असताना नव्या कवचाची भर पडून अणू केंद्रक व संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते. म्हणून लिहू शकता तुम्ही म्हणून गणात वरून खाली येताना अणूचा आकार वाढतो असं सुद्धा आपण लिहू शकताय. काही एखादी गोष्ट समजा तुम्हाला ह्या तिसरा मुद्दा लिहायला खूप अवघड जात असेल तर हे 1 2 3 मुद्दे जरी समजून लिहिले तरी चालेल. ओके. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघूयात. हा तुमच्या लक्षात आला चांगल्या प्रकारे मुद्दा. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा पॉइंट बघा. किती वेळा आलता ते पण तुम्हाला दिसला हा प्रश्न भरपूर वेळा आलता. हा बघा एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते भाऊ. आता संयुजा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन वरून संयुजा ठरवली जाते. आता उदाहरणार्थ इथं हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो म्हणून त्याची बाबा संयुजा 1 आहे. लिथियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो बघा. पहिला आणि दुसरा एकच आहे. बरोबर ना? म्हणजे इथं जर तुम्ही जर गणाचा जर तुम्ही विचार केला या पहिल्या गणामध्ये तर वरून खाली जर आपण बघितलं तर शेवटच्या कक्षेत सगळीकडे एकच इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसणार. इथं बघा मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते. पहिला मुद्दा तुम्हाला माहिती आहे की मूलद्रव्याची जी संयुजा आहे ती त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते. म्हणजे शेवटच्या कक्षेत जितके इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरून ठरवली जाते. हे माहिती आहे ना? हे पहिलं वाक्य लिहायचं. दुसरा मुद्दा काय? गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन सारखी असते. बघा इथं जर तुम्ही बघितलं हायड्रोजन शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, लिथियम पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, सोडियम पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिसऱ्यामध्ये 1. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये प्रत्येक गणामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेवटच्या कक्षेत पहिल्या गणामध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. दुसऱ्या जर तुम्ही या गणात बघितलं तर शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. तिसऱ्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन असणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून आपण म्हणू शकतो की गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दाखवतात. का? कारण म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दाखवतात. 3 मुद्दे लिहिले तरी चालतील आणि वाटलंच तर मग चौथा लिहा उदाहरण म्हणून. उदाहरणार्थ गण 1 मधील मूलद्रव्यांमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये प्रत्येक मूलद्रव्याच्या एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. म्हणून गण 1 मधल्या मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. त्याचप्रमाणे 2 मधल्या मूलद्रव्यांची संयुजा 2 असेल, 3 मधल्यांची 3 असेल. तुम्हाला आता या ठिकाणी विषय समजला असेल. मुद्दा परत मी एकदा नीट व्यवस्थित समजून सांगतो. काय बाबा? पहिला मुद्दा मूलद्रव्याची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या वरून ठरवली जाते. मग दुसरा मुद्दा लिहायचा एकाच गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन सारखे असतात, समान असते. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात. तर असं आपल्याला इथं सांगता येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूयात. बघा पुढचा पॉइंट पण महत्वाचा आहे.
खाद्यतेल बघा, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणातला एक वेळा आला होता. बघा तुम्ही लक्षात घ्या, घरामध्येच बघा, समजा तुमचा एखादा तेलाचा डबा असेल आणि तो खूप दिवस असाच तुम्ही उघडा ठेवला असेल आणि खूप दिवसानंतर जर त्याचा वास जर घेतला, तर तो वासामध्ये एक खवटपणा तुम्हाला जाणवतो. तो वास असा एकदम खवटपणा असल्यासारखा तुम्हाला वास येतो, विचित्र वास येतो. वास घेऊशी वाटत नाही आपल्याला. लय बेकार वाटतं. कसं वाटतं? लय बेकार वाटतं. हां, आणि आपण तो फेकून देतो. मरू तिकडे जायला काय वास यायला लागलाय. बघा, जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले, तर त्याचे ऑक्सिडीकरण होते. म्हणजे दीर्घकाळ जर ठेवलं तर त्याचं ऑक्सिडीकरण होतं व त्यास खवटपणा येतो. ऑक्सिडीकरण म्हणजे त्याची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होत असणार आणि त्याची चव आणि वास बदलतं. म्हणजे खाद्यतेल खूप वेळ जर तसंच ठेवलं आपण, उघडं ठेवलं, तर त्याचं ऑक्सिडीकरण होतं. काय होतं? त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि त्याची चव बदलते, त्याचा वास बदलतो. साधी गोष्ट आहे. आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये या गोष्टी येत असतात. पुढे काय? हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात. म्हणजे हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यामध्ये साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही. आता लक्षात घ्या, हा खवटपणा टाळण्यासाठी तुमच्याकडे जे वेफर्स वगैरे आपण खातो ना, तर ते वेफर्स सुद्धा हवाबंद असतात आणि त्या वेफर्स जर का उघडे ठेवले खूप दिवस, तर त्याला सुद्धा अशा प्रकारचा खवटपणा येतो. कारण त्याला सुद्धा तेल वगैरे लावलेलं असतंय आणि त्याच्यामुळे त्याचं ऑक्सिडीकरण होतं. म्हणून काय होतं, की ते ऑक्सिडीकरण न होण्यासाठी ते त्या पाकिटामध्ये काय असतं, ऑक्सिडीकरण विरोधक असतं. हे हे सुद्धा लक्षात घ्या. आणि आपण त्या प्रकारचा ऑक्सिडीकरण विरोधकाचा वापर नाही करू शकत. म्हणून आपण आपल्या घरातलं तेल जे आहे, ते हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं पॅक करून, तर त्याचा संपर्क हवेमधल्या ऑक्सिजनशी होणार नाही आणि हवेमधला ऑक्सिजन तिथं आतमध्ये आला नाही, तर ऑक्सिडीकरण होण्याचा प्रश्नच येत नाही. एकदम साधा मुद्दा आहे मित्रांनो. बघा काय करायचं इथं? बघा 2 मुद्द्यात उत्तर आहे. एकदम सोपं आहे. जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले, तर त्याचे ऑक्सिडीकरण होते आणि त्याचा वास बदलतो आणि चव सुद्धा बदलते. ओके? खवटपणा येतो त्याला. हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण रोधकाचा वापर करतात किंवा ते जे तेल आहे, ते हवाबंद डब्यामध्ये ठेवले, तर आपल्याला अशा प्रकारे खवटपणा येणार नाही. ठीक आहे? त्याचे ऑक्सिडीकरण होणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आणि मग शेवटी लिहू, म्हणून खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरेल. तर एकदम सोपं आहे. साधं सोपं कारण आहे. ओके. आता घरामध्ये जर तुम्ही बघितलं, तर घरगुती वीज जोडणीस भूसंपर्कन तार आवश्यक आहे. म्हणजे आपण म्हणतो बघा, घरामध्ये अर्थिंग नाहीये. बऱ्याचदा आपण घरामध्ये कधी-कधी आपल्या टीव्हीला अचानक करंट लागतो किंवा कधी-कधी आपल्या घरातल्या विद्युत उपकरणांना असं टचकन करंट लागतो आणि आपण म्हणतो, की "अरे, अर्थिंगची वायर आपली खराब झाली का काय का? किंवा घराला अर्थिंग वगैरे नाहीये का?" मग तो एखादा जण येतो आणि ते घरामध्ये तिथं मागे अर्थिंग वगैरे ती वायर-बियर लावतो, मस्त ते प्लेट-बिट लावून ते सगळ्या गोष्टी करतो. पण या गोष्टी का बाबा? म्हणजे भूसंपर्कन तार म्हणजे ती जमिनीमध्ये ती जी भूसंपर्कन तार आपण टाकतो आणि मग त्याचं कनेक्शन सगळीकडे देतो. मग हे का गरजेचं आहे बाबा? त्याचं का का गरजेचं आहे ते? तर ते आपण समजून घेऊयात. बघा, पहिला मुद्दा, वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये म्हणजे वीजयुक्त आणि तटस्थ तारा. आपल्याकडे 2 तारा आहेत. इथे बघा या ठिकाणी वायर आहे खाली. आता दिसते का तुम्हाला? नसेल दिसत कदाचित. बघा इथं जर तुम्ही ही वायर बघितलं तर इकडे आहे एक वायर माझ्याकडे. तर या वायरीमध्ये 2 आहेत बघा. 1 नाही तर 2 आहे. 2 वायर आहेत ना. कधी सुद्धा बघा एक सिंगल वायर कधीच नसते आपल्या घरामध्ये. जितक्या काही वायर आहेत त्याच्यामध्ये ह्या 2 तारा असतात. ह्या 2 तारांचा जर विचार केला तर या 2 तारांमध्ये विषय काय, की या 2 तारांमध्ये एक असते वीजयुक्त तार आणि एक असते तटस्थ तार. या दोघांमध्ये 220चं विभवांतर असतं. किती विभवांतर असतं? 220 इतकं विभवांतर असतं. आणि भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते आणि तिसरी तार सुद्धा या ठिकाणी इथं असते. म्हणजे यांच्यासोबत तिसरी तार असते. तर ती तिसरी तार जी आहे ती जमिनीमध्ये जोडलेली असते. तिसरी तार तुमचा जो बोर्ड असतो घरातला, लाईट असते, तिथून ती डायरेक्टली तिसरी तार तुमची जमिनीमध्ये जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिकचं आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युत धारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते. म्हणजे काय होतं, कधी-कधी उपकरणामध्ये एखादा दोष निर्माण होतो किंवा ह्या ज्या 2 तारा आहेत माझ्याकडे, आता मी तुम्हाला इथे दाखवलं, ही जी वायर आहे, याच्यामध्ये ह्या 2 तारा आहेत
आणि याच्यामधली जर का या ठिकाणी आता झूम करून जर तुम्हाला झूम करून नाही दाखव, एक मिनिट झूम करून दाखवू तुम्हाला, झूम करून दाखवतो, डोक्याला ताप नको, कोणतरी बोलून राहिलं की सर झूम करून दाखवा, एकच मिनिट झूम करून दाखवू आपण, अरे ये क्या हो गया भाई, झूम करून दाखवूया, तारा बिरा सगळ्या झूम करून दाखवू तुम्हाला, बघा कसला झूम होतो विषय बाबा गंभीर आहे, या बघा दिसला का तारा, हे बघा आता या दोन तारा तुमच्याकडे, या ठिकाणी या ज्या दोन तारा आहेत तुमच्याकडं, ही बघा ही एक, ह्या ज्या दोन तारांमध्ये विषय काय झाला, जर का ह्या दोन तारा इथं माझ्याकडे दिसतात, यांच्यात जर का बिघाड झाला, आता चालू तारे बरं का, ही आणि ही वितळली आणि यांच्यामध्ये बिघाड झाला किंवा कुठंतरी चुकून उंदराने कडवणली आणि जर का या दोन्ही एकमेकांना जोडल्या गेल्या, तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत धारा वाहू शकते आणि ती खूप मोठ्या प्रमाणातून जर का विद्युत धारा वाहिली तर खूप मोठा स्फोट घरामध्ये होण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यावरील प्लास्टिकचं जर आवरण निघालं तर त्यामुळे या दोन तारा एकमेकांना चिकटतील आणि त्या दोन तारा जर एकमेकांना चिकटल्या तर त्या दोन तारांमधून आपण बघायला गेलो तर त्या दोन तारांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत धारा वाहू शकते आणि त्याचबरोबर त्यामुळे खूप मोठी उष्णता निर्माण होते, घरामध्ये आग लागू शकते. बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याचं कारण हेच असतं, इलेक्ट्रिक सर्किट खराब झाला आपण म्हणतो किंवा अशा प्रकारे आपण करतो सगळ्या गोष्टी. विद्युत धारेचा हा अतिरिक्त प्रवाह रोखण्यासाठी, विजेच्या धक्क्यापासून बचाव करण्यासाठी भूसंपर्कन ताराचा उपयोग होतो. म्हणजे काय, विद्युत धारेचा जो हा अतिरिक्त प्रवाह आहे तो भूसंपर्कन तार काय डायरेक्टली ती जमिनीतून ती डायरेक्ट म्हणजे त्या भूसंपर्कन तार आपण त्या अर्थिंगची तार म्हणतो, त्या तारेमुळे काय होतं की या सगळ्या या धक्क्यापासून बचाव होतो आणि यासाठी घरगुती वीज जोडणीस भूसंपर्क तार आवश्यक असतं. लक्षात आलं, तुमच्या समजला असेल हा सगळा मुद्दा की बाबा नेमका विषय काय. पहिलं काय, वीजयुक्त तार व तटस्थ तार यांच्यामध्ये 220 व्ही इतकं विभवांतर असतं आणि भूसंपर्कन तार जमिनीत जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यावरचं प्लास्टिकचं आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिटकतात आणि त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत धारा वाहू लागते आणि खूप मोठ्या प्रमाणे उष्णता निर्माण होऊ शकते. ओके, आणि विद्युत धारेचा हा अतिरिक्त प्रवाह रोखण्यासाठी तसेच विजेच्या धक्क्यापासून बचाव करण्यासाठी भूसंपर्कन तारा मदत करतात. त्यामुळे घरगुती उपकरणांमध्ये किंवा जोडणीमध्ये आपण भूसंपर्कन तारांचा वापर करतो. लक्षात आलं असेल, एकदम विषय सोपा आहे. सप्टेंबर 2021 ला आला होता प्रश्न. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो, तो काय, उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री असेल, विजेची शेगडी असेल, बॉयलर असेल किंवा बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात. नायक्रोम, आता शुद्ध धातूचा उपयोग का करत नाही, नायक्रोमचाच का करतात? बघा, तुमच्या घरामध्ये इस्त्री आहे, तुमच्या घरामध्ये हीटर आहे, गिझर आहे, या सगळ्या गोष्टी असतात. याच्यामध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूचा म्हणजे अनेक धातूंपासून तो नायक्रोम बनलेला असतो, त्याचाच वापर का करतात? एखादा शुद्ध धातू का वापरत नाही? तांबे, पितळ असेल किंवा अॅल्युमिनियम असा शुद्ध धातू का वापरत नाही? तर त्याचं कारण आहे बघा, विद्युत इस्त्री असेल किंवा टोस्टर पण असतं आपल्याकडे, टोस्ट गरम करण्यासाठी टोस्टर असतं, विद्युत इस्त्री असते. बघा, विद्युत इस्त्री, टोस्टर यांच्यासारख्या साधनांचं कार्य काय, यांच्यासारख्या साधनांचं कार्य की विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर करणे यावर अवलंबून असतं. म्हणजे जी विद्युत ऊर्जा आहे, म्हणजे विद्युत ऊर्जा म्हणजे आता विद्युत ऊर्जेमुळेच या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होतं, बरोबर ना? ही उपकरणं काय करतात, जी विद्युत ऊर्जा जी आहे तिचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये करतात. म्हणजे विद्युत ऊर्जा येते आणि त्याच्यामुळे तुमची इस्त्री गरम होते, म्हणजे गरम झाली म्हणजे ती औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये हीटर होता, तो विद्युत ऊर्जेमुळे तो गरम झाला, म्हणजे काय झालं, औष्णिक ऊर्जेत रूपांतर झालं. म्हणजे याचं कार्य कसं आहे, विद्युत इस्त्री असेल, टोस्टर असेल, या सारख्या साधनांचं कार्य विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर करणे यावर अवलंबून असतं. आणि नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते. म्हणजे नायक्रोमचा जर विचार केला तर त्याची रोधकता खूप जास्त आहे. आणि दुसरा मुद्दा याच्यात असा आहे की त्याचं ऑक्सिडीकरण होत नाही. ऑक्सिडीकरण झालं की गंज लागू शकतं आणि त्याच्यामुळे ते तुमचं उपकरण लवकर खराब होऊ शकतं. पण इथं ऑक्सिडीकरण होत नाही
आणि त्याचबरोबर ते उच्च तापमानाला तापवता येतं, म्हणजे जास्तीत जास्त तापमानाला ते तापवता येतं. तापवता येतं आणि हे शुद्ध धातूच्या बाबतीमध्ये होत नाही. म्हणून आपण लिहू शकतो, की अशा साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोम सारख्या संमिश्राचा वापर करतात. शुद्ध धातू जर वापरला असता लोखंड वगैरे, तर त्याचं ऑक्सिडीकरण होऊन ते खराब झालं असतं. लवकर खराब झाले असते. नायक्रोम असल्यामुळे ते खराब होत नाही, कारण नायक्रोमची रोधकता जास्त आहे. फक्त नायक्रोमची रोधकता जास्त आहे, ऑक्सिडीकरण होत नाही आणि उच्च तापमानापर्यंत त्याला तापवता येतं. या 3 गोष्टींमुळे हा सगळा विषय आहे, की नायक्रोमचा वापर केला जातो. ओके. पुढचा एक मुद्दा आहे, पुढचं एक कारण आहे ते बघा. विद्युत वाहक तारेपासून चुंबक सूची दूर नेल्यास चुंबक सूचीचे विचलन कमी होत जाते. बघा, तुम्ही जर का एखादी, आता इथं माझ्याकडं हे नाहीये, पण ठीक आहे. विद्युत वाहक तारेपासून चुंबक सूची दूर नेल्यास चुंबक सूचीचे विचलन कमी होते. म्हणजे ज्यावेळेस एखादा विद्युत प्रवाह वाहत असतो एखाद्या तारेमधून, आता माझ्याकडे हीच तार आहे. या तारेमधून जर का विद्युत प्रवाह वाहतोय सध्या चालू आहे तार, तर हिच्या आजूबाजूला एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं. बरोबर ना? कसं बघा ते लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणी चुंबक सूचीचे विचलन त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे एखाद्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जितकी जास्त असेल, तितका जास्त प्रमाणामध्ये त्या चुंबक सूचीचं विचलन होणार आहे आणि कमी असेल तर कमी विचलन होणार आहे. ओके. तीव्रता जास्त असल्यास विचलन जास्त होणार, तर तीव्रता कमी असल्यास विचलन कमी होणार. विद्युत वाहक तारेपासून जसजसे दूर जावे, तसतशी विद्युत धारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते. म्हणजे ही विद्युत वाहक तार आहे, तर ह्या तारेच्या आजूबाजूला एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. केव्हा? तार बंद असताना नाही, तार चालू असताना. ज्यावेळेस या तारेतून विद्युत प्रवाह जात असेल, तेव्हा त्याच्या आजूबाजूला चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आणि जवळ जर चुंबक सूची असेल तर ती हलणार, विचलित होणार. परंतु ती चुंबक सूची जर मी लांब नेली तर ते विचलन कमी होणार आणि काही काळ असा असेल की ते विचलनच होणार नाही चुंबकीय सूचीचं, कारण ती चुंबकीय क्षेत्रापासून दूर गेलेली आहे ती चुंबक सूची तुमची. ओके. म्हणून विद्युत वाहक तारेपासून चुंबक सूची दूर नेल्यास चुंबक सूचीचे विचलन कमी होते. हे तुम्हाला समजलं पाहिजे नेमका विषय काय, हा तुमच्या लक्षात आला असेल. काय विषय आहे, की एखाद्या ठिकाणी चुंबक सूचीचे विचलन त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असतं. ओके. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेवर अवलंबून असतं. मग एखाद्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असेल तर तिथं विचलन जास्त होईल आणि तीव्रता कमी असेल तर विचलन कमी होईल. म्हणजे तारेच्या जवळपास चुंबकीय क्षेत्राची जी तीव्रता आहे ती जास्त असणार, म्हणून तिथं विचलन जास्त होणार आणि दूर गेलं की तीव्रता कमी होते, म्हणून विचलन कमी होतं. तर एवढाच विषय आहे, एकदम सोपा साधा आहे. 3 मुद्द्यांमध्ये तुम्हाला ही कारणे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या, की आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसतो. बघा, प्रकाशाचे अपवर्तन. सूर्य बघा क्षितिजावर आलेला नसतो, पण तो लवकर आपल्यापर्यंत पोहोचतो. कारण का? त्याचं नेमकं काय कारण आहे? म्हणजे तो क्षितिजावर आलेला नसतो, तो डोंगराच्या पलीकडेच असतो, परंतु तरीही तो आपल्याला दिसतो. म्हणजे तो सूर्य उगवण्याच्या अगोदरच त्याचं दर्शन आपल्याला होतं. हे असं कसं होतं? का होतं? कारण त्या सगळ्या गोष्टी त्या सूर्याच्या किरणांमुळे, म्हणजे प्रकाशाच्या अपवर्तनावर अवलंबून आहे. कसं होतं? सूर्याकडून आलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात गेले असता सूर्य दिसतो. सूर्य केव्हा दिसतो? सूर्यापासून निघालेली जी किरण आहे, आता ती माहिती आहे तुम्हाला, पृथ्वीवर यायला 8 मिनिटं वगैरे लागतात. ती किरणं ज्यावेळेस सूर्याची आपल्याकडे येतात, बघा लक्षात घ्या, हा सूर्य आहे तुमचा आणि इथं तुमचा समजा डोंगर आहे असा. आता ही सूर्याची किरणं ज्यावेळेस या माणसाच्या डोळ्यावरती पडतील, सूर्याची किरणं, बरं का, तेव्हाच त्या माणसाला तो सूर्य दिसणार आहे. सूर्याची किरणं डोळ्यावर नाही पडली तर कसला सूर्य दिसतोय? त्याला नाही दिसणार. आता मुद्दा काय आहे? पृथ्वीभोवती सुमारे 300 किलोमीटर जाडीचं वातावरण आहे. आपल्या भोवती 300 किलोमीटर जाडीचं वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करते, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात. म्हणजे जे वातावरणात मध्ये अवकाशामधून ज्यावेळेस ते वातावरणामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस ते खाली झुकतात. म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. बरोबर? अशा वेळी सूर्य क्षितिजा खाली असला, म्हणजे सूर्य जरी तो या क्षितिजा खाली असला, समजा तुमचा सूर्य इथं आहे, बरोबर, इथून ते आल्यानंतर अशी किरणं खाली झुकतात पहिली. म्हणजे माणूस जर इथं असेल, खाली झुकतात किरणं. पण तो सूर्य मागं असला तरी माणसाला ती सूर्याची किरणं वगैरे दिसतात. म्हणजे सूर्याची किरणं दिसत असल्यामुळे तो सूर्य आपल्याला दिसतो. म्हणजे नेमकं काय होतं बघा, पृथ्वीभोवती सुमारे 300 किलोमीटर जाडीचं वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात. म्हणजे त्याचे अपवर्तन होते. अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण
अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा आपल्याला भास होतो, परंतु तो प्रत्यक्षात क्षितिजावरती नसतो. म्हणून आपणास सूर्योदयापूर्वी काही काळ सूर्य पूर्व क्षितिजावर व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो. म्हणजे सूर्यास्त झालेला असतं, सूर्य निघून गेलेला असतो, तरी सुद्धा तो सूर्य आपल्याला दिसतो. तर त्याची ही कारण आहे. तर यानंतर पुढे बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊया. तर हे ताले लुकलुकतात पण ग्रह लुकलुकत नाही, हे सुद्धा तुम्ही पाठ करा, समजून घ्या. आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी काही जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये, फक्त स्क्रीनशॉट देतो. किंवा आता इथे बघा, हे एक आहे की घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. घड्याळ ज्यावेळेस दुरुस्त करतात लोक, आता घड्याळ कमी झालेले आहे, आता कमी वापरतात घड्याळ. पूर्वी प्रत्येकाच्या हातात घड्याळ असायचं, आता घड्याळ बंद झालंय, पण काही मुलं वापरतात. बघा, साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या म्हणजे बहिर्गोल भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस आपल्याला दिसते. आणि वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळाची साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक किंवा बहिर्गोल भिंग वापरतात. याचं कारण काय माहितीये का? म्हणजे साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा किंवा विशालक भिंग असेल किंवा बहिर्गोल भिंग, म्हणजे ते बहिर्गोल भिंग वापरतात बघा, भिंग वापरतात आणि छोटी वस्तू खूप मोठी दिसते त्यांना. तर ते काय माहितीये का? कारण नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली, म्हणजे वस्तू नाभीय अंतराच्या आत जर ठेवली, आपल्या जवळ ठेवली थोडीशी वस्तू, आणि ती जवळ ठेवली असतात तिची सुलट आणि प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस मोठी दिसते. म्हणजे ती जी वस्तू आहे ती मोठी दिसते. म्हणजे घड्याळाचे जे काही तुमचे पार्ट असतात ते खूप छोटे असतात आणि साधी सूक्ष्मदर्शी आणि भिंगामुळे ते छोटे छोटे पार्ट आहेत घड्याळाचे, ते मोठे दिसतात. त्यामुळे ते काम करताना अडचण होत नाही. फक्त हे सायंटिफिक भाषेमध्ये आपल्याला लिहायचं आहे की साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या म्हणजे बहिर्गोल भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत जर मी वस्तू ठेवली तर तिची सुलट आणि मोठी प्रतिमा त्याच भिंगाच्या बाजूस दिसणार. आणि वस्तूच्या विशालकापासून अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावरती ताण कमी पडतो. जर ती जर सूक्ष्मदर्शी नसेल तर ते खूप जवळून बघावं लागेल, छोट्या छोट्या गोष्टी दिसणार नाही, त्यामुळे काम करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. पुढे बघा, पुढचा एक मुद्दा आहे आपल्याकडे या ठिकाणी. सोडियम हा धातू कायम केरोसिन मध्ये का ठेवतात? मित्रांनो, सोडियमचा जर विचार केला, सोडियम धातू जर मी बाहेर आणला तर त्या सोडियमची हवेच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन तो डायरेक्ट पेट घेणार. किंवा तुम्ही सोडियम धातू जर घेतला आणि त्याला जर का पाण्यामध्ये टाकला तरी तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो त्याचा पण स्फोट होणार. जसा बॉम्ब कसा फुटतो तसा त्याचा स्फोट होणार आहे. पण केरोसिन मध्ये काय होतं नेमकं ते बघा. कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो. म्हणजे जर मी सोडियम धातू असा ठेवला तर तो ऑक्सिजन सोबत त्याची रिॲक्शन होऊन संयोग पावणार तो तीव्रतेने. हवेतील ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या बरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो. म्हणजे ज्यावेळेस सोडियम धातू तुम्ही हवेमध्ये ठेवला तर हवेतल्या ऑक्सिजनशी तो तीव्रतेने संयोग पावतो आणि हवेतलं ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या सोबत अभिक्रिया जर झाली तर तो झटकन पेट घेतो. सोडियम हा केरोसिन मध्ये पूर्णपणे बुडतो व केरोसिन बरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून सोडियम नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात. का? कारण तो केरोसिन मध्ये पूर्णपणे बुडणार आहे. असा वरच्यावर तरंगत नाही, पूर्णपणे बुडतो. आणि जर तो वरच्यावर जरी तरंगत असता चुकून तरी तो वरती हवा असते तिच्याशी त्याची अभिक्रिया झाली असती, पण केरोसिन मध्ये हा पूर्णपणे बुडतो. त्याच्यामुळे त्याची हवेमधल्या ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्याला नेहमी केरोसिन मध्ये बुडवून ठेवलं जातं. ठीक आहे, धातू विज्ञान प्रकरणातला हा प्रश्न होता. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघून घेऊयात. अल्युमिनियमचा विद्युत अपघटनामुळे मध्ये वेळोवेळी धनाग्रह बदलण्याची आपल्याला आवश्यकता का असते? हे कारण जे आहे बघा. अल्युमिनियमच्या विद्युत अपघटनात उच्च तापमानाला अल्युमिनियम ऋणाग्रहावर तर ऑक्सिजन वायू धनाग्रहावर मुक्त होतो. मुक्त झालेल्या ऑक्सिजन वायूची कार्बन धनाग्रहाशी अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आता हे सगळं पाठ तुम्हाला करावं लागणार आहे. मी काही गोष्टी समजून सांगितल्या. आता पुढचे जे काही मुद्दे ते फटाफट तुम्ही बघून घ्या. ही जी काही कारणे जी आहेत तर ही कारणे तुम्ही थोडीशी पाठ करा, समजून घ्या. ओके, याचे स्क्रीनशॉट वगैरे मारा. परंतु या सगळ्यांच्या नोट्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही 13च्या 13 कारणे आहेत किंवा इम्पॉर्टंट नोट्स आहेत.
या कशा तुम्हाला पाहायच्या ते मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला या सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला शेअर करतो या प्रकरणाच्या. तर त्या नोट्स आता मी शेअर करणार आहे. एकच मिनिट थांबा. तर या नोट्स आता तुम्हाला देतो. म्हणजे विज्ञानचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स ज्या आहेत त्या नोट्सचा तुमचा अभ्यास झाला पाहिजे. सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. ओके. तर ह्या इम्पॉर्टंट नोट्स आणि काही जुन्या प्रश्नपत्रिका या कशा तुम्ही डाउनलोड करू शकता, कारण तुम्हाला नोट्सच नाही तर त्या नोट्स सोबत तुमच्याकडे जुन्या प्रश्नपत्रिका असणं सुद्धा गरजेचं आहे. तर या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. काही काळजी करू नका. तर बघा, तर जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं, गुगलवरती जायचं आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं. आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचंय. जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करून सर्च करायचंय आणि इथं बघा बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका येईल, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी यावर आपल्याला क्लिक करायचंय. यावर क्लिक केलं की बघा आपल्या वेबसाईटवर आलात तुम्ही. तर इथं खाली बघा मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित भाग 1, विज्ञान भाग 1, 2. आता विज्ञान भाग आणि 1 आणि 2च्या दोघांच्या महत्त्वाच्या नोट्स आणि प्रश्नपत्रिका आहेत. तुम्ही जर विज्ञान भाग 1 वर क्लिक केलं तर इथं विज्ञान भाग 1च्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. बघा प्रश्नपत्रिका मिळतील मार्च 2020, नोव्हेंबर 20, मार्च 23, मार्च 24 आणि महत्त्वाच्या नोट्स. महत्त्वाच्या नोट्सवर क्लिक केलं की बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या नोट्स बघता येतील. तर या नोट्स तुम्ही बघू शकताय आणि या नोट्स नुसत्या बघता येणार नाही. तर या तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. तर या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून घ्या. तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो आत्ताच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्ही या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. पटकन तुम्ही जा Googleला, जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या नोट्स डाउनलोड करा. पण या सगळ्या नोट्स डाउनलोड करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच सबस्क्राईब नका करू. त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.